नाही, खरं तर 2014ची विधानसभेची निवडणूक लागली आणि त्या निवडणुकीमध्ये मी आणि अजय बोरस्ते आम्ही दोघं मध्य नाशिक मधून इच्छुक होतो आणि दोघंही उमेदवारीसाठी प्रयत्न करीत होतो. तर नाशिक रोडला एक भैया बाहेती म्हणून नीलमताईंचा कार्यकर्ता होता. त्या भैया बाहेतींनी मला सांगितलं, भाऊ आपल्याला नीलमताईकडं तिकिटासाठी हे करायचं का? म्हटलं 100% आपल्याला प्रयत्न करायचे. तर त्यावेळेस नीलमताईकडे भैया बाहेती यांनी मला नेलं आणि त्यावेळेस भैया बाहेतीचं माझं आणि नीलमताईंचं बोलणं झालं. त्यावेळेस माझं नीलमताईंचं बोलणं झालं आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं का इतके इतके पैसे द्या, मी तुम्हाला उमेदवारी आणून देते. त्या पद्धतीने काही अमाऊंट आम्ही त्यांना पोस्ट केली. पोस्ट केल्यानंतर काही दिवसांनी अजय बोरस्ते यांना मध्य नाशिकमधून उमेदवारी भेटली आणि उमेदवारी भेटल्यानंतर गेली 15-20 दिवस झाले. तर मी नीलमताईंना 1-2 फोन लावले. नीलमताईंनी काही रिप्लाय दिला नाही. तर मग मी त्यांना सांगितलं, ताई असा असा विषय आहे, नाहीतर मग मी पत्रकार परिषद घेईल आणि पत्रकार परिषदेमध्ये हे सगळं मांडेल. त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं का माणूस पाठवा आणि मी पैसे देते. त्या पद्धतीने मी असेल, आमचा संदेश फुले, राजेंद्र देसाई, आम्ही तिघही तिथे गेलो. आमदार निवासला मनोऱ्याला त्यांची गाडी आली, त्यांचा ड्रायव्हर आला. त्यातून मला त्यांनी माझे पैसे दिले, पण त्या पैशामध्ये पण काही अमाऊंट कमी दिली. अशा पद्धतीने त्यांनी माझ्याकडून हे केलं. तुम्ही त्यांना माझ्यासारख्या अशा राज्यामध्ये अनेक प्रसंग आहेत. अनेक कार्यकर्ते पुढे येतील आणि सांगतील का या बाईंनी काय काय केलेलं आहे. आपण पुण्याचं पण अशोक हरणार जो गट नेता होता त्याचं सुद्धा ऐकलं. त्याच्याकडून सुद्धा अशाच प्रकारे पैसे वसूल केलेले. म्हणून या ठिकाणी सांगतो का, मुळात त्यांनी जो विषय मांडला दिल्लीत, तो विषय मांडण्याचं व्यासपीठ नव्हतं. ते मराठी साहित्य संमेलन होतं. तिथं मराठी साहित्याविषयी आपली भूमिका मांडायला पाहिजे होती. ती भूमिका त्या बाईला मांडता येत नाही आणि खरोखर त्या बाईची क्यू येते आम्हाला. पण या सगळ्या अनेक नेते पुढे येतील, महाराष्ट्रातले अनेक नेते पुढे येतील. पैशाच्या व्यवहाराशिवाय ही बाई पुढे कार्यकर्त्यांना न्याय द्यायची नाही, हे एवढं सत्य आहे. शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि नीलम गोरे आणि मधल्यामध्ये हे सगळे उद्योग करायचे असा काही नेत्यांचा आरोप आहे. नाही, मला तर मातोश्रीचे दरवाजे कायम खुलले. लहानपणापासून मला 43 वर्ष झाले, मी शिवसेनेत काम करतोय. बाळासाहेबांबरोबर काम केलेलं, उद्धव साहेबांबरोबर पण काम करतोय मी. पण एक सांगतो, मला मातोश्रीचे दरवाजे कायम खुलले. पण काही कार्यकर्ते बिचारे असे नवीन आलेले आणि त्यांना काही अपेक्षा असतं पद वगैरे सत्तेत जाण्याचं. तर त्यावेळेस ही बाई ज्या ठिकाणी संपर्क नेता होती त्या ठिकाणी अशी अवस्था झालेली का मातोश्रीपर्यंत ही बाई कार्यकर्त्यांना पोहोचवून द्यायची नाही.